नमस्ते आणि या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्रामध्ये आपण ॲडव्हान्स लॉजिक आय-सी विषयी चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये आपण ज्यांच्या लॉजिक फंक्शनवर लक्ष केंद्रित करणार आहोत. हे आय-सी डिजिटल सर्किटचे विश्लेषण आणि डिझाइन करण्यात प्रमुख घटक म्हणून काम करतील. उद्दिष्टे या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल. ॲडव्हान्स लॉजिक गेट्स आयसी आणि त्यांची कार्ये निश्चित करणे. युनिव्हर्सल लॉजिक गेट्स. युनिव्हर्सल लॉजिक गेट्स हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये पायाभूत संकल्पना आहेत. हे गेट्स उच्चतेने परिवर्तनशील आणि अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण त्यांच्यामध्ये कोणतेही प्रकारचे लॉजिक गेट किंवा सर्किट निर्माण करण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता असते. येथे लॉजिक गेट्सची काही प्रमुख वैशिष्ट्ये दिली आहेत. परिवर्तनशीलता. युनिव्हर्सल लॉजिक गेट्सचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची परिवर्तनशीलता. तुम्ही ते इतर कोणत्याही लॉजिक गेटप्रमाणे वर्तन घडवून आणण्यासाठी विभिन्न मार्गांनी एकत्र जोडू शकता, जसे अँड, ऑर आणि नॉट गेट्स. यामुळे ते गुंतागुंतीची डिजिटल सर्किट्स डिझाईन करण्यामध्ये अत्यंत उपयुक्त बनतात. सर्किट डिझाईन सोपे बनवणे. युनिव्हर्सल लॉजिक गेट्स वापरून इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन करण्याची प्रक्रिया सोपी बनते. वेगवेगळ्या प्रकारच्या गेट्सची विस्तृत विविधता आवश्यक असण्याऐवजी सर्किट डिझाईनवर फक्त एकाच प्रकारचे युनिव्हर्सल लॉजिक गेट वापरून इच्छित कार्य साध्य करू शकतो. या एकरूपतेमुळे निर्मिती अधिक सोपी बनते आणि संभाव्य खर्चामध्ये बचत होते. सर्किट बांधणीमध्ये कार्यक्षमता. व्यावहारिक दृष्टीने फक्त एकाच प्रकारच्या गेटसह सर्किटची बांधणी करणे अधिक कार्यक्षम असू शकते. ते लेआउटमधील गुंतागुंत आणि सर्किट बोर्डवर वेगवेगळ्या कॉम्पोनंट्सचे इंटरकनेक्शन कमी करते. शैक्षणिक आणि सैद्धांतिक महत्त्व. शैक्षणिक वातावरणात लॉजिक आणि सर्किट डिझाईनची मूलभूत तत्त्वे शिकवण्यासाठी युनिव्हर्सल लॉजिक गेट्स महत्त्वपूर्ण आहेत. ते दाखवतात की कशा प्रकारे वेगवेगळी लॉजिकल फंक्शन्स बांधली जाऊ शकतात आणि परस्पर संबंधित बनवली जाऊ शकतात. युनिव्हर्सल लॉजिक गेट्सचे दोन मुख्य प्रकार आहेत, नॅन्ड आणि नॉर गेट्स. नॅन्ड लॉजिक गेट्ससाठी इंटिग्रेटेड सर्किट. नॅन्ड गेट हे नॉट गेट आणि अँड गेटचे कॉम्बिनेशन आहे. दुसऱ्या शब्दात नॅन्ड गेट हे अँड गेटचे इन्व्हर्जन आहे. त्याला नॅन्ड म्हटले जाते कारण एनचा अर्थ नॉट आहे, म्हणजे नॉट अँड गेट. दोन किंवा अधिक इनपुटसाठी नॅन्ड गेट हाय आउटपुट निर्माण करते, फक्त जर इनपुटपैकी एक लो असेल. येथे नॅन्ड गेटसाठी चिन्ह दिले आहे. नॅन्ड गेट बुलियन एक्सप्रेशन हे अँडच्या कॉम्प्लिमेंटद्वारे दर्शवले जाते. y बरोबर AB बार. नॅन्ड गेटसाठी वापरलेले आयसी म्हणजे IC 7400 आहे. IC 7400 म्हणजे क्वाड 2 इनपुट नॅन्ड गेट चिप आहे, ज्याचा अर्थ त्यामध्ये 4 स्वतंत्र नॅन्ड गेट्स आहेत. ते स्टँडर्ड 14 पिनच्या पॅकेजमध्ये येते. येथे IC 7400 चे कॉन्फिगरेशन दिले आहे. पिन 1 आणि 2 पहिल्या नॅन्ड गेटची इनपुट आहेत आणि पिन 3 त्याचे आउटपुट आहे. दुसरे नॅन्ड गेट पिन 4 आणि 5 इनपुट म्हणून वापरते आणि त्याचे आउटपुट पिन 6 वर आहे. तिसऱ्या नॅन्ड गेटसाठी पिन 9 आणि 10 इनपुटचे काम करतात, तर पिन 8 हे आउटपुट आहे. चौथ्या नॅन्ड गेटमध्ये पिन 12 आणि 13 इनपुट म्हणून आहेत, तर पिन 11 हे आउटपुट आहे. पिन 7 ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे. पिन 14 ही सप्लाय व्होल्टेज VCCला कनेक्ट केलेली आहे, जे सामान्यपणे +5 व्होल्ट आहे. नॉर लॉजिक ऑपरेशनसाठी इंटिग्रेटेड सर्किट. नॉर गेट हे ऑर गेटचे इन्व्हर्जन किंवा नॉट गेट आणि ऑर गेटचे कॉम्बिनेशन आहे. त्याला नॉर म्हटले जाते कारण एनचा अर्थ नॉट आहे, म्हणजे नॉट ऑर गेट. दोन किंवा अधिक इनपुटसाठी नॉर गेट हाय आउटपुट निर्माण करते, फक्त जेव्हा दोन्ही इनपुट लो असतात. येथे नॉर गेटसाठी चिन्ह दिले आहे. नॉर गेट बुलियन एक्सप्रेशन हे ऑरच्या कॉम्प्लिमेंटद्वारे दर्शवले जाते. ते खालीलप्रमाणे व्यक्त केले जाते: y = a + b बार. नॉर गेटसाठी वापरले जाणारे आयसी हे IC 7402 आहे.
IC 7402 म्हणजे क्वाड 2 इनपुट नॉर गेट चिप आहे, ज्याचा अर्थ त्यामध्ये 4 स्वतंत्र नॉर गेट्स आहेत. ते स्टँडर्ड 14 पिनच्या पॅकेजमध्ये येते. पिन 2 आणि 3 पहिल्या नॉर गेटचे इनपुट आहेत आणि पिन 1 हे त्याचे आउटपुट आहे. दुसरे नॉर गेट पिन 5 आणि 6 इनपुट म्हणून आणि पिन 4 आउटपुट म्हणून वापरते. तिसऱ्या नॉर गेटसाठी पिन 8 आणि 9 इनपुट म्हणून काम करतात आणि पिन 10 हे आउटपुट आहे. चौथे नॉर गेट पिन 11 आणि 12 इनपुट म्हणून वापरते आणि पिन 13 हे त्याचे आउटपुट आहे. पिन 7 हे ग्राउंड कनेक्शन आहे. पिन 14 ही सप्लाय व्होल्टेज VCC ला कनेक्ट केलेली आहे, जे सामान्यपणे +5 व्होल्ट असते. XOR लॉजिक ऑपरेशनसाठी इंटिग्रेटेड सर्किट. XOR गेटची 2 किंवा अधिक इनपुट असतात, परंतु एकच आउटपुट असते. XOR गेट हाय आउटपुट निर्माण करते जर दोन्ही इनपुट एकाच लॉजिक लेव्हल A इज नॉट इक्वल टू B मध्ये नसतील. येथे त्याचे चिन्ह दिले आहे. XOR गेटसाठी वापरले जाणारे IC हे IC 7486 आहे. IC 7486 हे क्वाड 2 इनपुट XOR गेट आहे. त्यामध्ये 4 2 इनपुट XOR गेट्स असतात. ते स्टँडर्ड 14 पिनच्या पॅकेजमध्ये येते. आपण 7486 ICचे पिन कॉन्फिगरेशन पाहूया. पिन 1 आणि 2 पहिल्या XOR गेटसाठी इनपुट आहे आणि पिन 3 हे त्याचे आउटपुट आहे. दुसरे XOR गेट पिन 4 आणि 5 इनपुट म्हणून आणि पिन 6 आउटपुट म्हणून वापरते. तिसऱ्या XOR गेटसाठी पिन 9 आणि 10 इनपुट म्हणून काम करतात आणि पिन 8 हे त्याचे आउटपुट आहे. चौथ्या XOR गेटमध्ये पिन 12 आणि 13 इनपुट म्हणून आहेत, तर पिन 11 हे त्याचे आउटपुट आहे. पिन 7 ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे. पिन 14 ही सप्लाय व्होल्टेज VCC ला कनेक्ट केलेली आहे, जे सामान्यपणे +5 व्होल्ट असते. XNOR गेटसाठी IC. XNOR गेटमध्ये 2 किंवा अधिक इनपुट असतात, परंतु एकच आउटपुट असते. XNOR गेट हाय आउटपुट निर्माण करते जर दोन्ही इनपुट एकाच लॉजिक लेव्हल A इज इक्वल टू B मध्ये असतील. हे XNOR गेटसाठी चिन्ह आहे. हे XNOR गेटसाठी बुलियन एक्सप्रेशन आहे, जेथे एक सिम्बल XOR ऑपरेशन दर्शवते आणि ओव्हरलाईन नॉट ऑपरेशन दर्शवते. याचा अर्थ आउटपुट हे इनपुटच्या XORचे निगेशन आहे. XNOR गेटसाठी वापरलेली IC हे IC 74266 आहे. IC 74266 हे क्वाड 2 इनपुट एक्सक्लुसिव्ह NOR किंवा XNOR गेट आहे, ज्याचा अर्थ त्यामध्ये 4 XNOR गेट्स एका सिंगल IC पॅकेजच्या आतमध्ये आहेत आणि प्रत्येक गेटची 2 इनपुट आहेत. आपण त्याचे पिन कॉन्फिगरेशन पाहूया. पिन 1 आणि पिन 2 ही पहिल्या XNOR साठी इनपुट आहेत. या गेटचे आउटपुट पिन 3 ला घेतले जाते. पिन 5 आणि पिन 6 या पिना दुसऱ्या XNOR गेटसाठी इनपुट म्हणून काम करतात आणि त्याचे आउटपुट पिन 4 ला उपलब्ध असते. पिन 8 आणि पिन 9 ही मधील तिसऱ्या XNOR गेटसाठी इनपुट आहेत आणि त्याचे आउटपुट पिन 10 ला मिळते. पिन 12 आणि पिन 13 या पिना चौथ्या XNOR गेटसाठी इनपुट म्हणून काम करतात आणि त्याचे आउटपुट पिन 11 ला मिळते. पिन 7 ही ग्राउंड पिन आहे. ती पॉवर सप्लायच्या निगेटिव्ह साईडला कनेक्ट केलेली आहे. पिन 14 ही VCC किंवा पॉवर सप्लाय पिन आहे. ती पॉवर सप्लायच्या पॉझिटिव्ह साईडला कनेक्ट केलेली आहे, सामान्यतः +5 व्होल्ट TTL ICसाठी, जसे 74266 प्रमाणे. येथे आपण सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की ॲडव्हान्स लॉजिक गेट्स IC आणि त्यांची कार्य निश्चित करणे. डिजिटल सिस्टीमच्या अंतर्भागांमध्ये प्रवास करण्यात आमच्यासोबत आल्याबद्दल धन्यवाद. आपण लवकरच या सत्राच्या पार्ट 2 मध्ये भेटू.